तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार चौगले. स्टार्स ऑफ बाप या सिरीजमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे तुषार सांगळे. तर नमस्कार तुषार. नमस्कार. तर तुषार, सुरुवातीला तर तुझी ओळख करून दे. तर मी तुषार सांगळे या बाप कंपनीमध्ये ॲज अ डेटा ॲनालिस्ट वर्क करत आहे. तर तुषार, सुरुवातीला म्हणजे तुझी 12वी कुठे झाली? तू ॲज अ एज्युकेशन अकॅडमिक्समध्ये स्टुडंट कसा होतास तू? ॲकॅडेमिक्समध्ये स्टुडंट तर चांगलंच होतं. माझी 12वी झालेली मुंबईला निर्मला कॉलेजला. निर्मला कॉलेजला? हो. तर तुषार, तू मुंबईसारखी एवढं क्राऊडेड सिटी आणि ती फॅन्सी लाईफस्टाईल सोडून तू इकडे कसं काय आला, आणि तुला बाप कंपनीबद्दल कसं काय माहिती झालं? तर बाप कंपनीमध्ये मला जे माझ्या पप्पांचे मित्र होते ते इथे जवळपास गावातले, पण त्यांच्याकडून माहीत पडलं की ही बाप कंपनी नावाची एक कंपनी स्टार्टअप करते. मग त्यांची अशी प्लॅनिंग आहे की मुलं ट्रेन करणार आहे, ॲज अ डिग्री पण देत आहे युनिव्हर्सिटी ऑफ मैसूरची. मग मला आय टी फील्डमध्ये करिअर करायचं होतं. तर मग आय टी फील्डमध्ये करिअर करायला बेसिकली मी घेतलेलं PCB मॅथ्स. तर मी चूज नव्हतं केलेलं मॅथ्स. तर मग विषय येतो आपला मॅथ्सकडे, कारण की आय टी फील्डमध्ये जायचं असेल तर मॅथ्स गरजेचं असतं. हां, गरजेचं. ठीक आहे. तर मग मला ॲडमिशन तर भेटत होते मुंबईला बिना मॅथ्सचे डोनेशन वगैरे देऊन. पण ते लाईफस्टाईल कशी की तो क्राऊड असतो ना स्टुडंटचा, तो बरोबर नव्हता राहत. ॲज अ तुला माहीतच असेल क्राऊड पोरं वगैरे व्यवस्थित नसते आहेत, क्राऊड म्हणजे. आणि एवढी जास्त ती मुलं जास्त असल्यामुळे आपल्याला लक्ष पण कमी देतात आपल्याकडे पर्सनल लक्ष पण. आणि तसं मुंबईचं बोललं तर मग तुला आयडिया माहीतच असेल की मुलं मुंबईला कशी असते. माहिती आहे काय विषय नाही. तर तुषार, तुझी सुरुवातीची पहिली भेट कशी होती, किंवा पहिली भेट झाल्यानंतर तुला काय वाटलं? तर मग पहिली भेट माझी इथे संगमनेरला आलेलो मी. संगमनेरला यांचं छोटंसं ऑफिस होतं जिथे मुलांचे ॲडमिशन वगैरे होते बाप कंपनीमध्ये. मग तिथे मी सानप सर आणि दीपक सरांना भेटलेलो. तर मग काय नाही, मग डोनेशन्स वगैरे सगळं बोलणं केलं की कंपनी वगैरे. नंतर तिकडे डोनेशन देऊन आम्ही इथे ॲड्रेस विचारला की कंपनी नेमके उभी कुठे करताय. मग त्यांनी सांगितलं पारेगावामध्ये. आता हे पारेगाव बेसिकली आम्हाला माहित नव्हतं कुठे आलं. पारेगाव कुठे काय. मग काय आलो इथे, गुगल मॅप्स ओपन केलं, आलो इथे पारेगावमध्ये. इथे आलो तेव्हा गेट बनलेला होता, हे गार्डनिंगचं स्ट्रक्चर झालेलं, आणि फर्स्ट फ्लोअर पण बनलाच होता, फक्त थोडेसे कामं चालू होते फर्स्ट फ्लोअरला. ते झालं. नंतर कंपनीची ओपनिंग होती. मग ओपनिंग सेरेमनीला आलेलो आम्ही. ओपनिंग सेरेमनीला मग ती तर खूप धमाकेदार झालेली. मग तेवढ्यावरती म्हणजे सुरुवातीचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे बघून तू विश्वास ठेवून आलास तर? इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे मी बघितलेलं ते, कारण त्याच्यामुळे मग घेतलेलं ॲडमिशन. ते फायनलच केलेलं आम्ही, कारण की मला फक्त आय टी फील्डमध्ये घुसण्यासाठी थोडासा चान्स पाहिजे होता. मग तो चान्स मी इकडून घेऊन टाकला. तर तुषार, जसं तू म्हणतेस तुला आय टी फील्डमध्येच करिअर करायचं होतं, की त्यावेळी तू काय काय सर्च केलं तसं, म्हणजे काय गोष्टी तू, म्हणजे तुला BCS करायचं होतं की तुला इंजिनिअरिंग करायचं होतं काय? नाही, मला BCS करायचं होतं. BCS का, म्हणजे असं का निर्णय घेतला असतो BCS काय इंजिनिअरिंग? ते म्हणजे माझे जे चुलते वगैरे होते ते पण ॲज अ इंजिनियर आहे, IT इंजिनियर. मग त्यांनी मला थोडंसं गायडन्स वगैरे केलेलं. मग त्याच्यामुळे हा BCA प्लॅटफॉर्म मी चूज केला. मग BCA केलं. आता इथे BCAची डिग्री झाल्यावरती मग पुढे MCA करायचा विचार आहे. तर तुषार, सुरुवातीला ज्यावेळेला तू कंपनीमध्ये आला तर सुरुवातीचे दिवस काय होते, किंवा तुम्हाला कोणते कोणते अकॅडमिक्स टॉपिक शिकवले, जसं की काय इंग्लिश किंवा काय काय गोष्टी सुरुवातीला होत्या? तुमच्या सुरुवात कशी झाली एज्युकेशनची सुरुवात तर आमची झालेली इंग्लिशपासूनच. इंग्लिश, HTML, CSS, बुटस्ट्रॅप. 3 महिने HTML CSS मध्ये तर पोरांना तर सगळंच यायला लागलेलं. 3 महिन्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला की कोणती पण वेबसाईट कोणत्या पण कंडिशनमध्ये असू दे डिझाईन वगैरे करून देऊ शकता HTML CSS मध्ये. प्रो झालते त्यात. पुरं HTML CSS मध्ये पुरं झाले.
सिंटॅक्स पोरांना तोंडी पाठ झालेली. त्याच्यामुळे काय अडचण वगैरे. नंतर 3 महिन्यानंतर मग सेकंड बॅच आली इथे. मग सेकंड बॅचला थोडा एक्सपिरियन्स भेटला HTML CSS या सगळ्याबद्दल. तर तू ज्यावेळी कोडिंग वगैरे करत होतास त्यावेळी तुला काय म्हणजे असं कोडिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला किंवा काय? नाही एवढा तर काय प्रॉब्लेम आला नाही मला. कारण की बऱ्याच गोष्टी यायच्या ज्या प्रॉब्लेम द्यायच्या, पण ते आपलं सेल्फ लर्निंगची प्रॅक्टिस झालेली. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी स्वतःहून शिकलं. तू सुरुवातीला कोणती टेक्नॉलॉजी चूज केली? म्हणजे तुझं HTML CSS झालं, सुरुवात इंग्लिश पासून झाली तुझी. तू कोणती टेक्नॉलॉजी सुरुवातीला चूज केलीस? सुरुवातीला तर जे ठरलेलं की पोरांना लँग्वेजेसला डिवाइड करत होते. मग तेव्हा आम्हाला लँग्वेज सांगितलेलं की या चूज करू शकता. मग मी तेव्हा डेटाबेस लँग्वेज चूज केलेली. डेटाबेसमध्ये MongoDB, MySQL हे सगळे डेटाबेस आहे. मग हे चूज केलेलं मी. त्याच्यानंतर मी पॉवर BI चूज केलेलं. मग पॉवर BI चूज केल्यावरती मग थोडी फील्डबद्दल आयडिया आली की काय काय नाही. मग नंतर पुढे जाऊन तसं मग मला पायथनची गरज यायला लागली. मग मी पायथन स्टार्ट केलं शिकायला. मग पायथन स्टार्ट केल्यावरती मी आता बरेच पायथनच्या प्रोजेक्ट्सवरती काम करतो. डेटा ॲनालाइज करतो. ॲज अ डेटा ॲनालिस्ट मी काम करू शकतो. तू डेटाबेसच का चूज केलंस? म्हणजे काय पर्स्पेक्टिव्ह वगैरे काय विचार केला? पर्स्पेक्टिव्ह असं होता की इथे यायच्या टायमावेळेस मी फिक्स केलेलं की मला करिअर करायचं डेटा सायन्समध्ये करायचं आहे. नाहीतर मग कुठे चान्स भेटला तर सायबर सिक्युरिटी वगैरे मध्ये करणार होतो. मग डेटा सायन्ससाठी मग मी डेटाबेस पासून स्टार्ट केलं. डेटाबेसला तुला टीम किती होती किंवा तूच डेटाबेस मध्ये सुरुवात तूच केलीस असं का? नाही, डेटाबेस मध्ये तर आमची फक्त 2 जणांची टीम होती. 2 जणांची टीम? हो. म्हणजे डेटाबेसची सुरुवात तुमच्यापासून झाली. तर सुरुवातीला डेटाबेसवर वगैरे तुला कोणता प्रोजेक्ट मिळाला? सुरुवातीला तर डेटाबेसचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स भेटलेले. क्वेरीज वगैरे राईट करायचे, अजून एवढं काय नाही. नंतर पुढे जाऊन मोठे तर आम्हाला पॉवर BI आणि पायथनचेच भेटलेले. मग आत्ताचा जो सिम्प्लिफाय VMS चा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पायथनचं, परत पॉवर BI चे डॅशबोर्ड्स, हे सगळे डॅशबोर्ड्स वगैरे बनवायसाठी काम आहे. हां, तर तू पहिल्यांदा पॉवर BI च्या प्रोजेक्टवर काम केलंस, पॉवर BI आणि पायथन. तर सुरुवातीचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता किंवा तुला काय अडचण आल्या इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये किंवा कसा IT एथिक्स किंवा बाकी साऱ्या गोष्टी? काय प्रॉब्लेम आला तुला ह्या गोष्टींमध्ये? मला एवढा तर काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये तर काही एवढा प्रॉब्लेम आला नाही. कारण की मी ऑलरेडी इंग्लिश तर मला येते. मी ऑलरेडी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेलो. त्याच्यामुळे मला इंग्लिशची एवढी इंग्लिशचा काही इश्यू नव्हता. आणि मग बाकी काय प्रॉब्लेम आले क्लायंट सोबत कम्युनिकेट करताना किंवा काय गोष्टी तुला फेस करायला लागल्या किंवा काय गोष्टी तू शिकलास प्रोजेक्ट मधून? तसं प्रोजेक्ट्समध्ये तर खूप गोष्टी शिकलेलो आहे. तर तुषार, तुला असं वाटत नाही का की तुझे जे 12वीपर्यंत सोबतचे मित्र असतील किंवा तिथले जवळचे मित्र असतील ते तिथं कॉलेजमध्ये असतात, मजा वगैरे करतात, आणि तू इकडं एका गावात शिकतोयस किंवा असं काय तुला वाटत नाही की असं रिग्रेट वगैरे काय होत नाही? रिग्रेट वगैरे असं तर काय एवढं होत नाही. मग कधी कधी असं वाटतं की मुंबईला असलं मग ठीक होतं. कारण की खूप गोष्टी मित्रांसोबत एन्जॉय वगैरे करता येतात. मित्र पण आहे, काही जणांशी कॉन्टॅक्ट पण होतो. फोन करत असतात की कधी येणार आहे कधी नाही. आणि तुझे जे मित्र आहेत ते आता एका कॉलेजमध्ये शिकतायत आणि तू एका IT कंपनी शिकतोय आणि रिअल लाईफ प्रोजेक्टवर काम करतोय. तुला कसं वाटतं? किंवा तसं मला असं वाटतं की तिथे नाही राहिलो ते बरं होतं. कारण की इथं मला खूप सारा रिअल लाईफचा एक्सपिरियन्स भेटत आहे IT कंपनीबद्दल, की IT इंडस्ट्री कसे वर्क करते, मॅनेजमेंट्स वगैरे, प्रोजेक्ट्स कसे चालतात, त्या बऱ्याच गोष्टी मला इथे बाप कंपनीमध्ये येऊन शिकायला भेटतात. त्याच्यामुळं मी ॲज अ फ्रेशर पण कुठे गेलो तरी मग मला एवढा तर एक्सपिरियन्स आहे की इंटरव्ह्यूज वगैरे कसे देणार, कॉर्पोरेट लाईफ कशी चालते किंवा कशी असते एक रुटीन वगैरे, एक IT कंपनी कशी चालते आता तर तुला थोडक्यात मला माहीत झालं किंवा कसं असतं ते एम्प्लॉय माइंडसेट वगैरे ह्या गोष्टी समजल्या असतील तुला. हो. तुझं शेड्यूल कसं असते किंवा किती वाजल्यापासून चालू, किती वाजता संपते किंवा काय? शेड्यूल म्हणजे आमचा इथे टायमिंग आहे 9:30 वाजता. 9:30 9:30 वाजता कंपनीमध्ये यायचं.
ज्या प्रोजेक्ट्सवरती काम चालू करायचं. रोजचं शेड्यूल आहे आमचं 9:30चं. 9:30ला आल्यावरती मग रात्री प्रोजेक्टचे कामं चालू असतात. मग रात्री माहीत 9:30ला सुटतो आम्ही. मग त्याच्यानंतर मग परत 10:30ला येतो. 10:30ला आल्यावरती मग 12-1 पर्यंत थांबतो. नाही तर मग कधी जास्त काम असलं तर मग 2-1:30 वाजतो. तर तू भरपूर डिसिप्लिन लाईफ आहे, भरपूर सॅक्रिफाईस, जास्त वगैरे बसायला लागते आता तुला. आता काय ती सवयच झाली. तर तुषार, तू एका IT कंपनीमध्ये काम करतोय आणि एका इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करतोय. तर तुला कसं वाटते किंवा घरातल्यांची काय रिएक्शन आहे? तू कंपनीतला एक डेटा अनालिस्ट म्हणून काम करतोय. तर मला तर याच्याबद्दल खूप चांगलंच वाटलं आहे, कारण की माझ्या बाकीच्या मित्रांपेक्षा मला इथे भरपूर काही शिकायला भेटतं आहे. ॲज अॅन लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती मी काम करतो आहे. म्हणजे माझे मित्र करत आहे कॉलेज लाईफ, थिअरीज वगैरे, एक्झाम्स द्या. मग या सगळ्या गोष्टींपासून जरा सुटलोय मी. म्हणजे तुला रिटर्न काय नाही, एवढी काही भांगड नाही. आपल्याला जे IT इंडस्ट्रीमध्ये जे यायला पाहिजे तेच आपण इकडे शिकलोय, त्याच्यावरती काम करतोय. याच्यापेक्षा जास्त अजून काय लागतं. म्हणजे तुझं थोडक्यात सगळं प्रॅक्टिकल बेसवर, लेखन बिखान असाइनमेंट ह्या गोष्टी काही विषय ना? काहीच विषय. तुला स्वतःला भविष्यात कुठं बघतोयस किंवा तुझे काय लाईफ गोल्स आहेत किंवा काय फॅमिली गोल्स, काही गोष्टी आहेत का नाही तुझ्या? असं तर आहे, मला MNCs मध्ये काम करायचं आहे. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी एक्सपिरियन्स म्हणून शिकून घ्यायच्या आहे. मग त्या शिकून झाल्यावरती थोडेसे प्लॅन्स आहे, मग ते प्लॅन्स इम्प्लिमेंट करायचे. तर तुषार, बाप कंपनीमध्ये आत्ता जी मुलं 12वीला आहेत किंवा 12वी पास आउट होणार आहेत, तू त्यांना काय संदेश देऊ इच्छितोस किंवा कुठे ॲडमिशन घेतली पाहिजे किंवा कशी चूज केलं पाहिजे प्लॅटफॉर्म? तर मी त्यांना एवढंच सांगणार की जर IT इंडस्ट्रीमध्ये जर वर्क करायचं असेल तर मग ते नक्कीच बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्यांना इथे बऱ्याच गोष्टी रिअल लाईफमध्ये शिकायला भेटणार की IT इंडस्ट्री कशीच वर्क करते, काय सिस्टम असतं, काय टेक्नॉलॉजी असतात. त्या सगळ्या टेक्नॉलॉजीशी ते लोक फॅमिलियर होऊन जातील. पण ते काय स्वतःहून त्यांचे करिअर पाथ चूज करू शकतात की IT इंडस्ट्रीमध्ये त्यांना ॲज काय वर्क करायचं आहे. तर धन्यवाद तुषार, धन्यवाद तुझी बाप कंपनीमधली जर्नी शेअर केल्याबद्दल. तर भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या गेस्ट सोबत.